सिडनम मुंबईतील प्रसिद्ध अशा महाविद्यालयांपैकी एक आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिडनमची लायब्ररी। 1970 सालापासून जुनी पुस्तकं सिडनमच्या लायब्ररीत वाचायची संधी इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळते। या लायब्ररीत PhD, MBA, डॉक्टरेट अशी महत्त्वाची पुस्तकेही विद्यार्थ्यांना वाचनासाठी मिळतात। मात्र आता विद्यार्थ्यांना या सगळ्यापासून मुकावं लागणार आहे। त्याला कारण आहे लायब्ररीला लागलेली आग। आपण सिडनम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कचऱ्याचा एक ढेर आपण पाहू शकतो। पण हा कचऱ्याचा ढिगारा नसून जाळलेली जी ही पानं आहेत जे ज्याच्यामध्ये मास्टर्स, BA व इतर शिक्षण घेणाऱ्या डिग्र्या ह्या सर्वांची पुस्तके इथे जाळलेली आहेत। हे आग नेमकी कशी लागली आणि केव्हा लागली, तर ही आग सकाळी 1-5च्या दरम्यान लागली होती। या आगीचं नेमकं कारण सध्या तरी स्पष्ट नाही आहे, पण प्राथमिकदृष्ट्या ही आग शॉक सर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज मांडला जात आहे। त्याचबरोबर आपण इथे पाहू शकतो की वरच्या बाजूला हे पूर्णतः खिडक्या तुटलेल्या आहेत। या खिडक्या म्हणजे ती पूर्ण लायब्ररी होती। ही लायब्ररी MBA व डॉक्टरेट व इतर PhD करणाऱ्या मुलांसाठी होती आणि त्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात ही पुस्तकं जळून खाक झालेली आहेत। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे। याचाच अर्थ इथे वापरण्यात आलेली वायर निकृष्ट दर्जाची होती हे मान्य करायला हरकत नाही। मात्र या सगळ्यामुळे नुकसान झालंय ते विद्यार्थ्यांचं। त्यामुळे यातील दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मुंबई लाईव्ह।